आता पेट्रोलचा खर्च विसरा, घरी आणा इलेक्ट्रिक स्टायलिस्ट इलेक्ट्रिक गाडी. 100% भारतीय बनावटीची इलेक्ट्रिक्स ईव्ही इलेक्ट्रिक गाडी आता उपलब्ध. 5 वर्षांची वॉरंटी, आकर्षक कलर्स आणि स्पोर्ट्स डिझाईन. एकदा चार्ज करा आणि 100 ते 140 किलोमीटर पर्यंत रेंज. अत्याधुनिक सर्व्हिस सुविधा, लोन सुविधा सुद्धा उपलब्ध. आजच भेट द्या साई मोटर्स, किसान चौक, इचलकरंजी. संपर्क 93 73 27 57 52 किंवा 0230 299 77 66. नो पेट्रोल नो टेन्शन, इलेक्ट्रिकचा स्मार्ट पर्याय. इचलकरंजीमध्ये भाजप एकसंघ पक्ष आहे. कुठल्याही टेंडरवरून आमचा वाद नाही. काही नगरसेवकांमध्ये वाद असतो, पण तो आमच्यात नाही. आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून आम्हाला जनतेनं नगरसेवक म्हणून निवडून दिले. विरोधकांनी सत्तेत येण्याची स्वप्न पाहू नये. जसं डोकं वर काढलं तसंच डोकं परत घालवण्यात येईल. सध्या आमदारांच्या नेतृत्वाखाली इचलकरंजी शहरामध्ये विकासाची कामं मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. इचलकरंजीचा इतिहास पाहिला तर प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांमध्ये पाय आडवा मारण्याचं काम सध्या विरोधक करतायत. नगरपालिका असताना सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता असताना सत्ता पाडून दुसरी सत्ता आणण्यात आली होती. पण यावेळेला असं काही होणार नाही. विरोधकांनी आता स्वप्नच पाहावी. आम्ही काय कामं करत आहोत हे जनतेला माहीत आहे, असा सणसणीत टोला महापौर उदय धातुंडे यांनी विरोधकांना लगावलाय. साहेब, काय सांगाल? काल टेंडर भरण्यावरून 9 विरुद्ध 6 असं झालं, पण आवाडे हाळवणकर गट परत बाजूला झाला असं वाटते? नाही, गटबाजी किंवा आवाडे हळवणकर गट आमच्या BJPमध्ये तसं काही नाही आहे. फक्त थोडा गैरसमज झालेला आहे. म्हणजे जे आमचे नगरसेवक आहेत, 5 नगरसेवकांना जे विषय पटलेला नाही आहे तो फक्त त्यांचा गैरसमज आहे. कारण आम्ही मागच्या वेळी जे टेंडर काढलं होतं ते टेंडर म्हणजे थोडक्या गोष्टीसाठी होतं. कचरा उचलणे आणि कचरा तिथं नेऊन टाकणे. गावातला कचरा उचलायचा आणि गावातला कचरा तिथं नेऊन टाकायचा असं फक्त टेंडर होतं. त्याच्यामध्ये आम्ही वाढ कशी केल्या, ते टाकलेला कचरा म्हणजे दुसरी कंपनी होती ते प्रोसिजर त्यांनी तिथं करत होते. त्या टाकलेला कचरा त्यामध्ये तो ॲड केला. त्याच्यानंतर जे सारण गटर असते हा कचऱ्याचाच भाग आहे, ते त्यामध्ये ॲड केलं. त्याच्यानंतर कामगार आमच्यासाठी कमी होते, ते कामगार आम्ही त्या ह्याच्यामध्ये वाढवले, ते त्यामध्ये ॲड झालं. त्यानंतर केंद्रा काढायचा वगैरे हा कचऱ्यामध्येच आम्ही धरला. त्यामुळं केंद्रा काढायचं टेंडर आपले हे परत दुसरे टेंडर होत होते ते आम्ही ह्याच्यामध्येच घेतलं. हॉटेलमधला आणि संध्याकाळचा कचरा जो उचलायचा असतो बाजारातला, हॉटेलमधला कचरा, दवाखान्याचा कचरा, हा कचरा उचलायचा त्या टेंडरमध्ये नव्हतं. ते जे 7.5-8 लाखाचं टेंडर होतं त्यामध्ये नव्हतं. त्यामध्ये ते आम्ही प्लस केलं. JCPचे तास जे आम्ही ते वाढवले. रॅम्प आम्ही त्यामध्ये वाढवला. म्हणजे अशा पुष्कळ सगळ्या अशा गोष्टी आहेत की सगळ्या आम्ही वाढवल्या होत्या. फक्त आमच्या सदस्यांचं म्हणणं असंच होतं की ते वेगळं करा. त्यांचा ॲक्सेप्ट नव्हता, या गोष्टीला कुठला ॲक्सेप्ट नाही आहे. त्यांचं म्हणणं होतं फक्त ते वेगळं करा, एकत्र करा. एकत्र करण्याचा उद्देश आमचा असा आहे की स्वच्छतेच्या ह्याच्यामध्ये येणाऱ्या सगळ्या गोष्टी आम्हाला एकाच माणसाला आम्ही जर दिल्या, एकाच कंपनीला जर आम्हाला दिल्या तर आम्हाला ते सांगता येते किंवा हे तुझंच काम आहे ना तर कर. सारण गटर जर स्वच्छ नाही झाले, आम्ही दुसऱ्याला टेंडर दिलं तर ते की आम्हाला सारण गटर त्यानं स्वच्छ केलं नाही, त्याला मी काय करू. याचा आमचा हेतू काय आहे, हे सगळं मिळून एकत्र करायचं. आता हे आम्ही आमच्या सदस्यांना लक्षात आणून द्यायला लागलो, हे लक्षात त्यांच्या आलेलं आहे. याच्यावर मला हे असं म्हणायचं आहे की म्हणजे इचलकरंजीला लागलेलं एक ग्रहण आहे. म्हणजे इचलकरंजीची जनता जी आहे ती प्रामाणिकपणे एखाद्या पक्षाला निवडून आणि प्रामाणिकपणे एखाद्या पक्षाचे नगरसेवक निवडून देण्याचा प्रयत्न करते आणि लोकांचं काम लोक करत असतात. पण काही व्यक्तींच्या द्वारे आजपर्यंतचा इतिहास असा झालेला आहे की काही ना काही तर अशी खोट काढायची आणि सत्तेमध्ये बदल करायचा हा केविलवाला प्रयत्न आत्ता बी करायचा प्रयत्न चालू आहे असं दिसतंय. आणि विरोधकांना मला ह्या बाबतीत असं सांगायचं आहे की हे यश तुमच्या याला येणार नाही आहे. कारण आमची पार्टी अतिशय मजबूत पार्टी आहे. केंद्रात सत्ता आमची आहे, राज्यात आमची आहे आणि आम्ही इथं आमच्या वरिष्ठांच्या सांगण्यावरून आणि वरिष्ठांच्या सहकार्यानं, या आमचे आमदार असू दे, या सगळ्यांच्या सहकार्यानं अतिशय चांगल्या पद्धतीनं कारभार इथं चालू आहे आणि ह्याच्या परतही अतिशय चांगल्या पद्धतीनं कारभार इथं चालू असणार आहे. टीकाटिप्पणी होत राहणार आहे. टीकाटिप्पणी हे विरोधकांचं काम आहे, त्यांनी करणार आहेत. त्यांनी कुठल्याही परिस्थितीत त्यांचं कामच आहे, ते करू देत. मग त्यांनी ज्या पद्धतीनं हा त्यांचा प्रयत्न असेल की आमच्यामध्ये फूट पाडण्याचा, हे फूट पाडणं आमच्यामध्ये शक्य नाही आहे. BJPमध्ये ते चालत नाही आहे. गैरसमज हा आहे थोडा, तो आम्ही 100% दूर करून
हे जे काय आम्ही ठरवलं आहे, एकत्रित करून टेंडर काढायचं जे ठरवलं आहे, हे 100% आम्ही पूर्णत्वास नेणार आहे. आणि इचलकरंजीच्या जनतेला जे आमचं इंदोरसारखं जे शहर करायचं आहे ते आम्ही करून दाखवणार आहे निश्चित.